पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्या विरोधात तक्रार करूनही गुन्हा दाखल नाही. ठाकरे सेनेची महिला आघाडी आक्रमक. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आग्रा रोडवरील संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपंगकर यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. मात्र पोलीस प्रशासन सांगते की या प्रकरणी फक्त अदल गुन्हा दाखल होईल. त्यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचा उपनेत्या यांनी आज धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेवर तिच्या पतीशी आणि एका शिक्षकाची असभ्य वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते, आमदार होते, खासदार होते, SP होते, कलेक्टर होते, आयुक्त होत्या. हे सगळे असताना सुद्धा हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अरेरावीच्या भाषेने, घाणेरड्या भाषेत वर्तन करतो. एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा, हिच्या दारासमोर लावा. मी म्हणत नाहीये, मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे. सगळ्या पक्षीय सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं. आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या, योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा, एवढंच म्हणणं होतं. ते पण मी बसून बोलत होती. तेवढ्यात हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक जोरात येऊन अंगावर धावून, तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाईट दाखवलेली आहे, मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे. म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो एका शिक्षकाच्या. फक्त एवढंच बोलले की हे तुमचे संस्कार आहेत का, संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे. आणि ते पण SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता, त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता. तो दाखल केला नाही. तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरी सुद्धा अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे, दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचा आता दरवाजा ठोठवलेला आहे. आमचे पक्षश्रेष्ठी साहेब सुद्धा, उद्धव साहेबांनी, संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे. जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण, आम्ही बापूजी आहेत, तुमची महिला आघाडी आहे, आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलण्याची गरज झालेली. कारण की माझ्यासारखी महिला, पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाची डिंगा मारतात तर त्या चित्राताईंना मला सांगावं असं वाटतं, चित्राताई तुम्ही आता एका शासकीय दालनात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का, तुम्हाला विचारावं असं वाटतं. तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणतात, इकडे लाडकी बहीण म्हणतात, इकडे महिलांचं आम्ही संरक्षण करतो म्हणतात. आणि काल चित्राताई तुम्हाला एकदा वाटू द्या, आमच्याच याच राज्यात, तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर हे लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक, निंदनीय गोष्ट काल घडलेली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे.
इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी। मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे। या धमकीनंतर पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि एटीएसचे पथक उच्च न्यायालयामध्ये सतर्क झालेले आहेत। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आमदार गोपीचंद पडळकर, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम। पंतप्रधानांच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली, त्यावेळी शरद फोन केला होता का? माफी मागायचा काय विषय येत आहे? मी भ्रष्टाचारामध्ये नसतो। मी याच्यावर काय झालं, पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान, जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। चला उद्या मी बोलेन या विषयावर नंतर। कुणाची कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर। मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर? नाही, मी इथं बैठकीमध्ये होतो। माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत। जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे, गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। कर्जत येथे मनसेचे भीक मागो आंदोलन। कर्जत तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे। कर्जत तालुक्यातील रस्त्यावर खड्डे पडल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थित कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांनी भीक मागो आंदोलन केले आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, प्रमुख शहराचे रस्ते असतील, नेरळकळमचा रस्ता असेल, कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले 4 पट्ट्यापासून तर अन्य रस्ते असतील, त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे। अनेक अपघात देखील झालेले आहेत। परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस ते बोलायचे फंड नाही आहे, निधी नाही आहे। परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय। मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत, परत तोच खड्डा बुजवायला परत 4 दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची। तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत, एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं, कॉन्ट्रॅक्ट काढायचं। तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ठेकेदाराने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत। मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुखकर असला पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही
भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे. आमचे तालुकाध्यक्ष यशवंत भवारेजी असतील, सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून ह्या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे. आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू, आम्ही थोडा वाट पाहू. पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला, त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल, भव्य असेल, आक्रमक असेल. आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केलेलं आहे, जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे. या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ. रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम संथ गतीने. सत्ताधारी पक्षातील नेते बसले आमरण उपोषणाला. गेल्या 1.5 वर्षापासून खामगाव येथील मुख्य पोस्ट ऑफिस समोरून वामननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेलगेट भुयारी मार्गाचे काम सुरू असून अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. परिणामी शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, अपघाताचा फेऱ्याने येण्या जाण्या दिवसादिवस वाढणारा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने व संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सत्ताधारी पक्षातील माजी नगर परिषद उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार यांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. तरी भुयारी मार्गाचे काम त्वरित बंद करून रस्ता पूर्ववत करून यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही व बांधकाम दरम्यान झालेल्या पाण्यात जलसमाधी घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. ही हे आंदोलन जे आहे हे सार्वजनिक आंदोलन आहे. या आंदोलन करण्यामागचा हेतू असा आहे की तुम्ही जे म्हणाले की पक्षात असताना बरोबर आहे, पण ज्यांना काम दिलेलं आहे याला 2023मध्ये 9/6/2023ला हे काम वर्क झालेलं आहे. 23, 24, 25 अडीच वर्ष होऊ राहिले. अद्यापपर्यंत या ठेकेदाराने काम 30%च केलेलं आहे. 30% काम करूनही ज्या प्रोजेक्टचं काम कोणी करतं त्याला सबवे नागरिकांची सोय गैरसोय झाली नाही पाहिजे याच्यावर लक्ष देऊन आम्हाला सबवे द्यायला पाहिजे होता, आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग द्यायला पाहिजे होता. तो न देता अद्यापपर्यंत या ठेकेदाराने काम 30%च केलेलं आहे. 6 महिने झाले हे काम बंद आहे. याचा अर्थ याचा असा आहे की या ठेकेदाराला काम करणे नाही. वारंवार कंप्लेंट करून DGMला भुसावलेल्याची बोलणं करून तरी ठेकेदार फोन उचलच नाही. नागरिक त्रस्त झालेले आहेत. सगळ्या नागरिकांना नेहमी आम्ही जनप्रतिनिधी असल्यामुळे लोक आमच्याकडे वारंवार तगादा लावतात. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित. बंडू आंदेकर विरोधात पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई. जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत 7 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवारी 4:30च्या सुमारास पोलिसांनी नागेश्वर मंदिर परिसरात सोमवार पेठ येथे कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 56,65 रुपये जप्त केले. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अंतर्गत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यातील संशयित आरोपी ज्ञानोबा दत्तू सुपारे, नितीन धोंडू पंचाळ, मनोज गोविंद पवार, दिवलित तुकाराम पालकर, संतोष रामचंद्र कड, प्रवीण उर्फ बाला राजेंद्र चव्हाण अशी या 7 जणांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसात पडलेल्या पावसामुळे फळबाग पिकाला चांगलाच फटका बसलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अति पावसाचा त्रास करावा लागतोय सहन. साखरेवाडी येथील गौरीशंकर साखरे यांच्या 13 एकर द्राक्षामध्ये पाणी झाल्यामुळे द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी साखरे यांची 60 ते 65 लाख रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. द्राक्ष फळबागांचे नुकसान झाल्यावर त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे. मी द्राक्ष बागायतदार वसंत गौरीशंकर साखरे, साखरेवाडी तालुका उत्तर सोलापूर. माझी 13 एकर द्राक्षाची बाग आहे. आतापर्यंत 10 ते 15 लाख रुपये खर्च केलाय आणि उत्पन्नाचे काय नाही. तहसीलदारांना निवेदन दिले, सगळ्यांना निवेदन दिले. कुणी तलाठी किंवा कृषी अधिकारी कुणी इथपर्यंत यायला तयार नाही. ते म्हणतात की आम्हाला सोयाबीनचे पंचनामे करायला सांगितलेत, बागेचे नाही. आणि बागेचं जर पंचनामे नाही केलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय बाग नाही. 13 एकर बागेचं म्हणजे किती लाख रुपये नुकसान आहे अंदाजे? 13 एकर बागेचं किती नुकसान आहे? 13 एकर बागेचा उगा एकरी 4 लाख रुपये झाले तर 13 चौक 52, चांगलं उत्पन्न निघालं तर 60-65. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात सविस्तर बातम्यांसह.